फ्रेंड, आज मी बनवणार आहे बेसन चिल्ला। त्यासाठी मी इकडे बघू शकता कांदा घेतला आहे, टोमॅटो आहे, थोडीशी कोथिंबीर, जिरे आणि हिरवी मिरची। आता यात आपण बेसन ॲड करूया। आपल्याला हवंय तितकं बेसन घ्यायचं आहे। आता यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेऊया। मसाले घालायचे नाही कारण की आपण तिखट हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे जास्त काय घालायचं नाही। बघू शकता मी याला मस्त असं पूर्ण एकजीव करून घेतलाय। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही, एकदम असं मीडियम व्यवस्थित मस्त असं टाकून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरती थोडंसं त्याला मस्त असं शिजून द्यायचं आहे कांदा। बघू शकता आपण मस्त थोडं तेलावरती असा चिल्ला टाकून घेतलेला आहे। आता आपण याला पलटी मारून घ्यायची। खूप छान अशी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे। आपण मुलांना टिफिनलाही देऊ शकतो आणि आपणही डाएटसाठी खूप छान असं हे आहे। खूप हेल्दी नाही आहे, याच्यात भाजी घालून बनवतात। आता माझ्याकडे नाही आहे, पण मी तुम्हाला आता रोज एक नवीन पद्धतीने दाखवत राहणार आहे। बघू शकता खूप छान असं होतो, अजिबात फुटत नाही, तुटत नाही किंवा चिपकत नाही। आणि असा वाला पॅन असला तर त्याच्यावरती खूपच छान असं चिल्ला होतो आपला। तुम्ही याला काय बोलता हे नक्कीच सांगा। आमच्याकडे चिल्लाही बोलतात आणि बेसनाची पोळीही बोलतात, कोणी याला धिरडं करून असंही बोलतात गावच्या ठिकाणी। तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट करून नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच।